विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे कर्तव्यदक्ष चेअरमन पंढरपूर मंगळवेढ्याचे भावी आमदार आदरणीय अभिजिताबा पाटील साहेब आपल्याशी सुसंवाद साधतील, मनोगत व्यक्त करतील. कापसेवाडी येथील शेतकरी मेळाव्यासाठी उपस्थित असलेले या देशाचे कृषी मंत्री व या देशामध्ये शेतकऱ्याची जाण असलेला जाणता राजा आमचे मार्गदर्शक शरदचंद्र पवार साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष बळीराम काका साठे, माजी आमदार विनायकराव पाटील साहेब, माजी आमदार धनाजी तात्या साठे, माजी नगराध्यक्ष विश्वासजी बारबोले साहेब, माजी नगराध्यक्ष रमेशजी बारसकर साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निरीक्षक शेखरजी माने साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उद्योग सेलचे प्रदेशाध्यक्ष नागेशजी फाटे साहेब, सोलापूर शहराचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष भारत जाधव साहेब, रवी पाटील साहेब, ज्यांनी आता दमदार असं भाषण केलं ते विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष संजय पाटील घाटणेकर, आमचे सहकारी मित्र दादासाहेबजी साठे, ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं त्या नगराध्यक्षा मिनलताई साठे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर युवकचे अध्यक्ष गणेशदादा पाटील, रणजितजी शिंदे, तालुका अध्यक्ष भाऊसाहेबजी देशमुख, कार्याध्यक्ष बाळासाहेबजी पाटील, ज्यांनी हा कार्यक्रम नियोजित केला ते नितीन बापू कापसे, त्यांची सर्व फॅमिली, त्यांचा सर्व ग्रुप, ग्रामस्थ, आमचे पत्रकार बंधू, शेतकरी बांधव. गेल्या 2 महिन्यापासून या कार्यक्रमाची प्रतीक्षा या भागातल्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी होती. एक नितीन बापू कापसे सारखा सर्वसामान्य कुटुंबातला जो गेले 20-25 वर्ष शेती आणि शेतीवरती काम करणारा एक ग्रामीण भागातला तरुण त्या ठिकाणी स्वतःची जामीनहून 150 लोकाला आणि 400 ते 500 एकर शेतकऱ्याला त्या ठिकाणी आधार देत असताना स्वतः 1 एकर शेतीवरनं चालू करून आज 40 एकराची द्राक्षाची बाग करून एक ग्रामीण भागातला सर्वसामान्य कुटुंबातला एक मुलगा आज त्या ठिकाणी सर्व शेतकऱ्याला मार्गदर्शन करतोय आणि त्या माध्यमातून या भागातल्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी दिलासा देण्याचं काम करतोय. आणि मग या शेती बाबतीतल्या त्या ठिकाणी असलेल्या सगळ्या गोष्टीवरती साहेबांशी भेट झाल्यानंतर साहेबांना येण्याचा आग्रह धरलेला आणि साहेबांनी त्यांचा आग्रह मान्य करून एक सामान्य कुटुंबातल्या सामान्य परिवारातल्या माणसाच्या पाठीशी कसं उभं राहायचं हे आज पवार साहेबांनी आपल्या सगळ्या माढा तालुक्याला त्या ठिकाणी दाखवलं. कारण ज्यांच्या पाठीशी साहेब उभा राहिले, जे आज मोठे आहेत त्यांचे देखील सामान्य असताना साहेबांमुळेच आज ते त्या ठिकाणी मोठे झाले. आज द्राक्ष बागायतदाराच्या वतीनं आपण सगळ्यांनी त्यांच्या व्यथा ऐकून घेत असताना आज गेले 4 वर्ष कोरोनाचा काळ आपण बघितला. कोरोनाच्या काळामध्ये जी परिस्थिती होती, आज द्राक्षाचं उत्पन्नाच्या बाबतीमध्ये सगळ्यांनी सांगितलं. आज द्राक्षाची परिस्थिती जर बघितली तर 13 लाख टनावरती आपलं उत्पन्न गेलंय. आणि दुसऱ्या बाजूला निर्यातीच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला, आजच्या तारखेला टर्की देश जो आहे तो त्या ठिकाणी 2,90,000 लाख टन त्या ठिकाणी उत्पादन बेदाना करतो आणि त्यातलं 260 लाख टन हा निर्यात करतो. आणि मग भारत एका बाजूला त्या ठिकाणी 145 लाख टन त्या ठिकाणी बेदाना उत्पादित करतो. या वर्षी आता अध्यक्षांनी सांगितलं 300 लाख टन होणार आहे. आणि मग आपण त्या ठिकाणी एक्सपोर्ट किती करतोय तर फक्त 25,000 त्या ठिकाणी टन, म्हणजे 3% हे एक्सपोर्ट त्या ठिकाणी द्राक्ष होत आहेत, बेदाना होतोय. आणि मग बेदाना त्या ठिकाणी का एक्सपोर्ट होत नाही तर सरकारचं धोरण. आज आपल्याला माहिती आहे कांद्याचा भाव वाढला की त्याच्यावरती निर्यात शुल्क, आयात शुल्क लावली जाते, निर्यात शुल्क लावली जाते. आणि मग लसूण महागला की इराणवरनं लसूण आणला जातो. तिसऱ्या बाजूला आपल्याला टोमॅटोचा भाव वाढला की नेपाळवरनं टमाटा आणला जातो. आणि मग शेतकऱ्याचा कसा मुंडी मुरगळायची हे सरकार त्या ठिकाणी धोरण टाकतंय आणि शेतकऱ्याला फायदा झाला नाही पाहिजे या बाबतीतलं धोरण नेहमी सरकार घेतंय. आज द्राक्षाच्या बाबतीत देखील त्याच गोष्टी होत आहेत. आज द्राक्षाच्या फवारणीचा खर्च आणि ह्या जर गोष्टी बघितल्या तर आज सगळा शेतकरी अडचणीत आहे. एक शेतकऱ्याला एकरी
त्या ठिकाणी उत्पादन करायचं म्हणलं तर 15 लाख रुपये खर्च येतोय आणि गेले 4 वर्ष त्या ठिकाणी शेतकरी अडचणीत आहे. आत्ता बापूंनी सांगितलं 68 लाख रुपये कर्ज. येणाऱ्या काळामध्ये साहेब द्राक्षाचा शेतकरी सगळ्यात मोठ्या अडचणीत आलाय, कारण त्यानं कर्जावर कर्ज केलंय, पुनर्गठन करून आज त्याचं कर्ज थकीत गेलंय. का तर फक्त आणि फक्त द्राक्षाला मार्केट नाही. कोरोनाच्या काळापासून त्या ठिकाणी शेतकरी अडचणीत आहे आणि मग असा कुठंतरी माल चांगला यायला लागला की त्या ठिकाणी एका बाजूला सरकार मारतंय, दुसऱ्या बाजूला दुष्काळामध्ये होरपळत असताना अवकाळी पडतंय आणि मग क्रॅकिंग होतंय आणि माल त्या ठिकाणी वाया जातोय आणि मग तो बाजारापर्यंत पोहोचत नाही आणि मग माल माझ्यापर्यंत पोहोचलं नसल्यामुळं शेतकऱ्याचं कर्ज अजून वाढतंय. आजची साहेब अवस्था अशी आहे, विदर्भामध्ये मराठवाड्यामध्ये आत्महत्या होत होत्या, परंतु काही काळामध्ये ह्या द्राक्ष बागायतदारावर जर लक्ष दिलं नाही तर त्या ठिकाणी शेतकऱ्याला द्राक्षाच्या एकतर त्या ठिकाणी दावं घ्यावं लागतंय, नाहीतर रान इकावं लागतंय, नाहीतर शेतकरी वाचत नाही. अशी अवस्था आहे साहेब. त्याच्यासाठी माझी आपल्याला विनंती आहे की केंद्र सरकारला आपण त्या ठिकाणी एक विशेष पॅकेज त्या ठिकाणी फक्त द्राक्ष बागायतदार शेतकरी जे अडचणीत आहेत त्यांच्यासाठी त्यांची संपूर्ण कर्जमाफी करून परत एकदा त्यांना उभा केलं पाहिजे, तर हा शेतकरी पुन्हा एकदा उभा राहील. कारण गेले 4 वर्ष त्या ठिकाणी शेतकरी खूप मोठ्या संकटात अडचणीत आलाय आणि त्या अडचणीतनं बाहेर काढण्यासाठी केंद्राची मदत होणं आवश्यक आहे. आज द्राक्ष बागायतदाराच्या अनेक समस्या आहेत. ह्या अनेक समस्याबरोबर साहेब एक समस्या अशी आहे की आज द्राक्षाचं त्या ठिकाणी उत्पन्न होतं आणि दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी द्राक्ष विकायला मार्केटमध्ये जात असताना आपला माल त्या ठिकाणी आला की अवकाळीचं कुठंतर संकेत येतात आणि मग व्यापारी त्या ठिकाणी लगेच कवडी मोलानं त्याचे रेट निम्म्यानं खाली पाडतो आणि मग माल बघून त्या ठिकाणी शेतकऱ्याला अडचण असते आणि मग भाव त्या ठिकाणी निम्म्यावर आणतात. आणि त्याच्यानंतरची गोष्ट अशी होती, काही शेतकऱ्याच्या जर साहेब आमच्या पंढरपूर तालुक्यातल्या त्या ठिकाणी माल नेलाय आणि त्याला पैसेच दिले नाहीत. आज त्या ठिकाणी आम्ही पोलीस स्टेशन मार्फत त्या ठिकाणी केसेस केल्यात. व्यापारी पळून गेलाय, आज व्यापारी त्याचा फोन उचलत नाही. आज त्या ठिकाणी मुंबई, पुणे, सांगली कुठलाही व्यापारी येतो त्या ठिकाणी माल ठरवतो, माल घेऊन जातो, महिन्यात पैसे देतो म्हणतो आणि परत फोनच उचलत नाही. आणि मग पोलीस स्टेशनला गेलं तर पोलीस स्टेशन म्हणतंय तुमचा अग्रीमेंट आहे का, तुमचे कागद आहेत का, आणि मग त्याच्यावर गुन्हा कारवाई करायची म्हणलं की त्या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंट देखील त्या ठिकाणी मदत करत नाही. आणि मग शेतकरी एका बाजूला उत्पन्न घेतोय, कुठेतरी उत्पन्न येतंय आणि त्या ठिकाणी विकलं जातंय, तर त्या ठिकाणी व्यापारी देखील त्या ठिकाणी काही प्रमाणात फसवला जातोय. आणि मग खऱ्या अर्थानं माझा शेतकरी चोहोबाजून अडचणीत आलाय. ह्या चोहोबाजून अडचणीत येणाऱ्या शेतकऱ्याला साहेब सोलापूर जिल्ह्यामध्ये ड्रायफ्रूटची योजना आपण त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. मग या सोलापूर जिल्ह्यामध्ये 24,000 त्या ठिकाणी कंटेनर देशामध्ये केळीचे होतात, त्यातले 12,000 कंटेनर एकट्या सोलापूर जिल्ह्यातनं जातात. त्या ठिकाणी द्राक्ष असेल, डाळिंब असेल, साखर असेल, त्या ठिकाणी टोमॅटो असेल, वेगवेगळे मार्च असतील, हे सर्व गोष्टी त्या ठिकाणी एक्सपोर्ट करायची सुविधा सोलापूर जिल्ह्यात होणं अत्यंत आवश्यक आहे. जर सोलापूर जिल्ह्यात तशी त्या ठिकाणी सुविधा झाली तर माझ्या शेतकऱ्याला कुठेही बाहेर न जाता त्या ठिकाणी नक्की सोलापूरमध्ये माझ्या भागामध्येच त्या ठिकाणी आपल्याला त्याचं मार्केट उपलब्ध होईल आणि त्यातून शेतकऱ्याची फसवणूक होणार नाही. योग्य दर मिळेल, स्पर्धा लागेल आणि स्पर्धा लागल्याशिवाय त्या ठिकाणी आम्हाला योग्य दर मिळत नाही. साहेब, स्पर्धेच्या बाबतीत मी आपल्याला एवढंच सांगतो की त्या ठिकाणी साहेब विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला निवडून दिलं आणि मी जिल्ह्याची दराची स्पर्धा लावून टाकली. साहेब, काही जण म्हणले गेल्या 23 तारखेला कार्यक्रम होता, आपला कार्यक्रम आणि त्यांचा कार्यक्रम एकाच दिवशी, आणि किती कटुता आणायची ह्याचं देखील त्या ठिकाणी तारतम्य राखणं गरजेचं आहे. मला आठवतंय साहेब, मी मागच्या कार्यक्रमाला आपल्याला होतो त्यावेळेस जे निष्ठावंत म्हणत होते मला एवढं दिलं तेवढं दिलं, अश्रू ढाळले, आणि ते देखील आज आपल्या सोबत नाहीत. परंतु साहेब, माझ्यासारख्या एका सर्वसामान्य पोराच्या पाठीवरती तुम्ही हात टाकला, ज्यांनी 2500 रुपये भाव जाहीर केला. मी साहेब गप बसलो. मी जर 2400 केला असता तर यांना लय गोड झाला असतं, पण मी म्हणलं 2550 देऊ. रात्री 2700 जमा झाली. साहेब, म्हणजे 200 द्यायची तयारी होती का नव्हती हा प्रश्न देखील त्या ठिकाणी होता. आता 2550 रुपये झाला, 2700 झाला. साहेब, तुमचा आशीर्वाद आहे, परत ह्यांना अजून एक धक्का देतो. त्यामुळं जिल्ह्याची स्पर्धा लागल्याशिवाय माझ्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी 2 रुपये मिळणार नाहीत आणि माझा शेतकरी चोहोबाजून अडचणीत आहे. आज साहेब, शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये आता मला चिठ्ठी आली की काट्यावरती सांगा. साहेब, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये आज देखील आम्ही काटा कुठेही करून या ही प्रामाणिक भूमिका ह्या ठिकाणी आम्ही जिल्ह्यात एकमेव माणसांनी घेतली. आज सगळ्याला बोलायला भाग पडायला लागलंय. माझ्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी
कुठं ना कुठंतरी अडचणीत आणायचा. एका बाजूला द्राक्ष शेतकरी अडचणीत आहे, डाळिंबाचा शेतकरी अडचणीत आहे, टोमॅटोचा, कांद्याचा आणि मग शाश्वत असणाऱ्या ऊसाच्या पिकाला देखील अडचणी येत आहेत. खऱ्या अर्थानं एका बाजूला साहेब मागच्या कार्यक्रमाच्या वेळेस मला तुम्ही इकडून जाताना त्या ठिकाणी पुण्याला नेलं गाडीत बसवून आणि त्याची इतकी चर्चा झाली आणि इतक्या बातम्या झाल्या. आज आता बारामतीवरनं माड्याला त्या ठिकाणी हेलिकॉप्टरनं घेऊन आलात. त्या ठिकाणी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला ह्यापेक्षा जास्त काय लागतं. आज साहेब मराठा समाजाचं आणि धनगर समाजाचं आंदोलन मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आज साहेब ह्या भागामध्ये मराठा समाज आणि धनगर समाज हाच आजच्या काळामध्ये साहेब शेतकरी आहे. हा द्राक्षाचा असेल, ऊसाचा असेल, डाळिंबाचा असेल, केळीचा असेल. आज हा शेतकरी त्या ठिकाणी ह्या समाजातली पोरं आज त्या ठिकाणी शेतीमध्ये अडचणीत आहेत. तर आरक्षण तर मिळालंच पाहिजे. आरक्षणाच्या बाजूने तर आम्ही खंबीरपणे उभा आहोत, परंतु आरक्षण मिळत असताना त्या समाजातली लोक ह्या शेतकरी देखील अडचणीत आहे. त्यांना देखील मोठी कर्जमाफी एक पॅकेज देऊन या शेतकऱ्याला यातून बाहेर काढणं गरजेचं आहे. कारण माझा शेतकऱ्याचं मगाशी साहेब आपण येताना गाडीमध्ये सांगितलं मला की साहेब काल एका कार्यक्रमाला गेल्यानंतर साहेबांनी एका गावात गेल्यानंतर त्या गावामध्ये माहिती घेतली तर एका शेतकऱ्याचा 42 कांड्यावरती ऊस होता. 138 टन त्या ठिकाणी एकरी ऊस काढला. साहेब त्याचा ऊस बघायला गेले होते आणि मग साहेबांनी त्यानंतर एक गोष्ट सांगितली की त्या गावात मी माहिती घेतली तर त्या गावामध्ये 600 विद्यार्थी मुलं त्या ठिकाणी इंजिनियर झालेत, 250 मुली इंजिनियर झाल्यात. साहेब आमच्या माढा तालुक्यात मगाशी नेते मंडळींनी मला कानात सांगितलं आमच्याकडे शिक्षण संस्था सुद्धा झाल्या नाहीत. मग नेमका विकास नेमका कोणता आणि कसा ह्याच्यावरती प्रश्नचिन्ह समोर होतोय. साहेब आपण जो विकास शाश्वत त्या ठिकाणी केलाय तो विकास आता येणाऱ्या काळात गरजेचा आहे. आपल्या माध्यमातून नितीन बापूंना जे काही हा कार्यक्रम आयोजित केला, नितीन बापूंवरती इतकी संकट आली, राजकारण झालं, अशा सगळ्या गोष्टीला तोंड देऊन नितीन बापू आपल्या पक्क राहिले. नितीन बापूची एक चांगली सवय आहे, जी खरं आहे ती पटकन बोलून टाकतात. मागं पुढं काय नसल्यामुळं त्या माणसाच्या मनात काही नसतं. मला नितीन बापू आपल्याला या माध्यमातून एवढंच सांगा वाटतं की आपण पवार साहेबांचा विचार धरलाय, पुढच्या काळात देखील पवार साहेबांच्या विचारावर आपण चालावं. नक्की आपल्याला शेती आणि शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये नक्की आपल्याला पाठीशी साहेब उभा राहतील. या भागातल्या शेतकऱ्याचे जे काही प्रश्न आहेत त्यावरती आता आपल्याला साहेब त्या ठिकाणी मार्गदर्शन करतील. मी या निमित्ताने एवढंच सांगतो की आपल्या ऊसाला चांगला भाव योग्य काटा देईन. आपण सगळ्यांनी विठ्ठल कारखान्याला ऊस घालावा. मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.